नरेंद्रजी मस्के साहेब यांचं आगमन इथे झालेलं आहे, तरी मी शिवसेना शाखेतर्फे त्यांचं मनापासून स्वागत करतो। आपल्या सर्वांचे लाडके खासदार श्री नरेंद्रजी मस्के साहेब इथे आलेले आहेत, तसेच मी शिवसेना शाखा आणि गांधीनगरच्या वतीने त्यांचं मनापासून नमस्कार। ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। ध्यास जनसेवेचा कार्य विकास असे असा जयघोष करत युवा नेतृत्व आशुतोष नरेश मस्के यांच्या वाढदिवसानिमित्त आज ठाण्यातील गांधीनगर विभागामध्ये हायमासचे उद्घाटन या ठिकाणी खासदार नरेश मस्के तसेच युवा नेतृत्व आशुतोष नरेश मस्के यांच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे। तसेच प्रभागातील कुष्ठरोग नागरिक असतील तसेच ज्येष्ठ नागरिक असतील यांच्यासाठी मोफत ब्लँकेटचे वाटप या ठिकाणी त्यांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे। आपण पाहतो की स्वतः खासदार नरेश मस्के असतील तसेच युवा नेतृत्व आशुतोष नरेश मस्के असतील यांच्या माध्यमातून हायमासचे उद्घाटन या ठिकाणी ठाण्यातील गांधीनगर भागामध्ये होणार आहे। आपण पाहतोय की खासदार नरेश मस्के असेल तसेच युवा नेतृत्व आशुतोष नरेश मस्के असतील यांच्या माध्यमातून आहे त्यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून या ठिकाणी ठाण्यातील गांधीनगर प्रभागामध्ये नागरिकांसाठी हायमासचे उद्घाटन या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। पहाट झाली सुंदर सारे ठाणे पास भोवताली नवी मुंबई मेट्रो आली मीर भाईंदर प्रगती झाली नरेश मस्के विजयी करण्याचा कार्यकर्ता धनुष्य बाणाचा हा कार्यकर्ता मैं बाबा साहब का आदर करता हूँ और भगवान करे मैं जीवन में भी आदर करता हूँ। मैं हेलो हेलो
आज या ठिकाणी युवा उद्योजक आशुतोष नरेश म्हस्के यांचा वाढदिवस साजरा होत आहे. त्या प्रसंगी आपले सर्वांचे लोकप्रिय खासदार नरेश म्हस्के साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत व तसेच आपले विभाग प्रमुख श्री रमण वटल साहेब हे देखील उपस्थित आहेत. आता गावातील महिलांच्या वतीने आज त्यांचा वाढदिवस आहे. आशुतोषजी यांचं ऑप्शन चालू आहे व त्यानंतर केक कापून या ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा होईल व त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी त्यांच्या वतीने सर्व इथे उपस्थित असलेल्या लोकांना कुपन दिलेले आहेत. त्यांना कुपन दिले, त्यांनी येऊन नंतर हे झालं कार्यक्रम झाल्यावर ब्लँकेटचं वाटप होईल. आपण पाहतो की प्रभागातील अनेक ज्येष्ठ नागरिक असतील तसेच कुष्ठरोगी नागरिक असतील त्यांच्यासाठी आज आशुतोष नरेश म्हस्के युवा नेतृत्व यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी मोफत ब्लँकेटचं वाटप या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे आणि स्वतः खासदार नरेश म्हस्के असतील तसेच युवा नेतृत्व आशुतोष नरेश म्हस्के असतील हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने लाख लाख शुभेच्छा. जय महाराष्ट्र. इथे उपस्थित सर्व मान्यवर ज्येष्ठ नागरिक भगिनींनो आणि बांधवांनो आपलं मनपूर्वक स्वागत आहे आणि त्यांचं अभिनंदन. आजचा दिवस हा आपल्या सर्वांसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा आहे. कारण आज आपल्या भावी नगरसेवक आणि खासदार श्री नरेशजी म्हस्के साहेब यांचे सुपुत्र आशुतोष नरेश म्हस्के यांच्या वाढदिवसानिमित्त आपण इथे एकत्र आलो आहोत. साहेबांनी समाज सेवेसाठी जी वाट निवडली आहे ती आज तरुण पिढीसाठी एक प्रेरणा आहे. हीच आणि हाच संस्कार आणि हाच आशुतोषवरील दिसतोय संस्कार, साधेपणा आणि समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द. हा वाढदिवस म्हणजे फक्त उत्साह नाही तर समाजाशी असलेली आपली नाळ अजून घट्ट करण्याचा एक माध्यम आहे. आज या प्रसंगी आपण ज्येष्ठ मंडळींनी आपली उपस्थिती दाखवली तर आपल्या ज्येष्ठांचा सन्मान आणि आशीर्वाद घेण्यासाठी ही सुवर्ण संधी आशीर्वादासाठी आहे. आणि या सगळ्या कार्यक्रमामागे आहे आपल्या म्हस्के साहेबांच्या परिवाराची एक भावना. या ठिकाणी आपण पाहिलं तर गांधीनगरमध्ये कुष्ठरोगी नागरिक आता समाजासाठी परत काहीतरी घेऊया. तर चला या मंगल प्रसंगी आपण सर्व मिळून आशुतोष म्हस्केंचा वाढदिवस साजरा करूया. Happy birthday to you. Happy birthday to you. या ठिकाणी आपण पाहिलं तर गांधीनगरमधील शिवसेनेच्या शाखेच्या माध्यमातून असेल तसेच इकडच्या कुष्ठरोगी बांधवांसोबत असेल किंवा ज्येष्ठ नागरिकांसोबत असेल आशुतोष नरेश म्हस्के यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे. हॅलो. एक छोटासा सत्कार समारंभ इथे होईल तर मी शिवसेना शाखा गांधीनगरचे शाखा प्रमुख श्री विजयजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन की आशुतोषला शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करावा.
हेलो, हाँ बोलिए ना, क्या बोल रहे? अमोल ये अमोल टेबल राहू दे. मैं आपको थोड़ी देर बाद फोन करूँ. माझे पाटील साहेब शाल आणि पुष्पगुच्छ देऊन गिरीशदा, श्री लक्ष्मी साहेब आणि आशुभूजी यांचा उधर फोन मागे घे. तसेच आता श्री विठ्ठल मंदिर रुपये समिती चे सर्व सदस्य श्री रमेश पाटील, श्री हेमंत खरकर, श्री गोमा भोई, श्री आनंद पाटील, श्री दीपक कदम यांच्या हस्ते छोटा सत्कार केला जाईल. तसेच मी हनुमान मंदिर समितीचे अध्यक्ष श्री भालचंद्र वतारे यांनाही विनंती केली की त्यांनी व्यासपीठावर जायचं आहे. बाजूला घ्या. हनुमान मंदिर समितीचे अध्यक्ष श्री भालचंद्र वतारे यांच्या हस्ते थोडा सत्कार शाल व पुष्पगुच्छ देऊन केला जाईल. तसेच पंचायत समितीचे सदस्य श्री संजय नाईक साहेब, भगवान पाटील साहेब, तसेच पवनांना मनोजांना यांनाही विनंती करेल की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. हेलो, बोल ना, टाकीच्या इथे. तसेच आपल्या विभागातील अल्पसंख्याक विभाग प्रमुख श्री करीम शेख, तसेच उपाध्यक्ष श्री शब्बीर शेख हेही इथे आलेले आहेत. तर तसेच महिला मंडळ आमची सोनिया आत्या आणि महिला संघटनेचे विठ्ठल मूर्तीच्या नंतर आम्ही भेटलो. अल्पसंख्याक अध्यक्ष आणि उपाध्यक्ष श्री करीम शेख आणि तू बारीक झाला ना, आम्ही जाड झालो. शब्बीर शेख, शांत काका मी इथे आलेले आहेत. गांधीनगर रिक्षा स्टँडचे अध्यक्ष श्री अमोल नायर, तसेच श्री राकेश यांनाही विनंती करेल की त्यांनी अरे सगळेच इथं. व्यासपीठावर यायचं आहे. मंडळाचे उपाध्यक्ष श्री गिरीश रेड्डी, तसेच खजिनदार दिनेश भटारे, तसेच या ठिकाणी आपण पाहिलं तर व्हॉलीबॉल मैदान युवा नेतृत्व आशुतोष नरेश मस्के यांच्या वाढदिवसाचं विनंती करेल की त्यांनी औचित्य साधून त्या ठिकाणी ठाण्यातील गांधीनगर भागातील
कुष्ठरोगी बांधवणकरिता तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत ब्लँकेटचं वाटप या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। त्यासाठीच आता ठाण्यातील गांधीनगर प्रभागातील शिवसेना शाखेच्या माध्यमातून या संपूर्ण कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। ज्यांच्याकडे आता आपण कुपन दिलेले होते काल, ज्यांच्याकडे कुपन असेल त्यांना आता ब्लँकेट वाटप केले जाईल। श्री कुमार आशुतोष कानामस्के यांच्या वाढदिवसानिमित्त इथे ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम होईल। तर एक नोट मिळते आहे, ज्यांच्या हातात कुपन असेल त्यांनीच ब्लँकेट घ्यायचं आहे। काय माहिती लोकांना कुपन्स मिळाले आहेत त्यांनी कृपया लाईन मध्ये राहायचंय उभं। ज्या लोकांना कुपन्स नाही मिळाले त्यांनी बसून राहायचंय, तर त्यांनाही आम्ही नंतर कुपन्स देणार आहोत। तरी ज्यांचं म्हणजे 60च्या वर म्हणजे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना सर्वांना मिळणार आहे। त्यांना या ठिकाणी आपण पाहतो की स्वतः खासदार नरेश म्हस्के असेल तसेच युवा नेतृत्व आशुतोष नरेश म्हस्के असेल यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी ठाण्यातील गांधीनगर प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी तसेच कुष्ठरोग बांधवांकरिता या ठिकाणी मोफत ब्लँकेटचं वाटप या ठिकाणी स्वतः खासदार नरेश म्हस्के असतील तसेच युवा नेतृत्व आशुतोष नरेश म्हस्के असतील यांच्या माध्यमातून वाटप करण्यात येत आहे। तर थोड्याच वेळात आपण ज्येष्ठांना ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम हा सुरू झालेला आहे। गावातील सर्व मालमनी व ज्येष्ठ नागरिकांनी आज ज्याचं आशुतोष नरेश म्हस्के यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत। आपल्या विभागाची होणारी नगरसेवक आहे, हे नगरसेवक होण्या अगोदरपासून या विभागामध्ये बरीचशी कामं त्यांनी केली। तिथे कुठे आत्ताच थोड्या वेळापूर्वी त्यांच्या हस्ते जे आयटाचं ओपनिंग झालं तेही त्यांच्या मार्गदर्शनाखाली बसवण्यात आले होते। या सर्व कामे आपले मोठा प्रमुख रमणजी पटेल साहेब यांचा मार्गदर्शन असेल तसेच कोणती गोष्ट तुम्ही आणखी आपण अपने खासदार रस्ते संघटनेच्या काळात घेतो आणि टाकतो या ठिकाणी आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक असतील तसेच बांधव असतील या ठिकाणी उपस्थित त्यांनाही कुपन भेटणार आहे सर्वांसाठी। ज्येष्ठ नागरिक आहेत तर सर्वांसाठी या ठिकाणी आपण वाटप करणार आहोत। कुणालाही खाद्याची मिळाली असतील तर आपण घरी जाऊ नका। आजच्या वाढदिवसाचा केक पण घेऊन जाऊ। पहिल्या तर ध्यास जनसेवेचा कार्य विकासाचे असा जयघोष देत युवा नेतृत्व आशुतोष नरेश म्हस्के यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी ठाण्यातील गांधीनगर प्रभागातील ज्येष्ठ नागरिक असेल तसेच
कुष्ठरोग बांधवांकरिता या ठिकाणी मोफत ब्लँकेटचं वाटप या ठिकाणी देण्यात येत आहे. स्वतः खासदार नरेश म्हस्के असतील, तसेच शिवसेनेचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील या ठिकाणी स्वतः उपस्थित आहेत. आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी आनंदाचा आणि कुशलतेचा आहे. कारण आज आपण एक सुंदर संस्था आणि प्रबळ व्यक्तिमत्वाचा उत्साह साजरा करतो. व्यक्तिमत्वाचा उत्साह श्री आशुतोष नरेश म्हस्के साहेब, त्यांच्या वडिलांनी श्री नरेश म्हस्के साहेबांनी समाजासाठी आयुष्य आहे. त्यांचा संस्कार आज या केंद्रात दिसत आहे. त्यांचं बोलणं मृदू आहे, वागणं नम्र आहे आणि मन समाजासाठी झटणार आहे. आजच्या या कार्यक्रमात आपल्या सर्व देशाला घेऊन तुमच्यासाठी सन्मान करण्यात आला. हा केवळ सन्मान नाही तर आपल्या देशांचा धन्यवाद. सर्वांनी लक्ष द्यायची सूचना. एक 3 ते 4 वर्षाचा मुलगा या ठिकाणी हरवला आहे. कोणाचा आहे त्याने ओपन घेऊन द्यायचंय. तो मिळवला गेला होता, ठिकाणी घेऊन आला आहे. ज्यांना ब्लँकेट मिळाले कोई घेते नहीं जाएंगे. थोड़ा सा अल्प नाश्ता रखा है तो नाश्ता करके जाइएगा. ज्यांना ब्लँकेट मिळाले त्यांनी कोणी घरी जाऊगा. साहेबांच्या वाढदिवसानिमित्त जो आपण केक इथे कापला आहे तो केक खाऊन जायचा आहे सर्वांनी. म्हणून कोणीही घरी जाऊ नका. ब्लँकेट ज्यांना मिळालं आहे त्यांनी सर्वांनी थांबायचं आहे. आजच्या या गोड दिवसाची सुरुवात आपण या गोड केकने करायची आहे. म्हणून ज्यांना कोणाला ब्लँकेट मिळाले अशा कोणीही गोष्टी लागली नाही. तसं बांधवांना घरी जायचं नाही आहे. आपण पूर्ण पूर्ण जायचं आहे आणि लगेच जायचं आहे. एक मुलगा म्हणून आहे तो इथे सापडलेला आहे. तर कोणाचा असेल हे पाहिलं तर कोणाचं असेल त्याला आपण येऊन घेऊन जायचं आहे. Cara
आपण या ठिकाणी पुन्हा आशुतोष यांचा वाढदिवस साजरा करीत आहोत. त्यानिमित्त आपल्या विभागातील सर्व ज्येष्ठांना व कुशलरुग्णांना ब्लँकेटचं वाटप तसं औषध आणि कुठून ज्यांना आपली आहे त्या सर्वांना मिळणार नाही व त्यानंतर ज्यांना कोण कुठं मिळणार आहे त्यांनाही कुठं मिळणार. आवाज द्या होते 60 जण कुठे कुपन त्याच्याकडे कुपन नाही त्यांना थांबव. त्यांना सांगितलं तुम्ही तो गोळ करून घ्यायचा आहे. तुम्ही असं जाऊ नये. ह्यांचं पण लिहि हे रुद्र पण दिलाय का कुपन आहे ते जा माझ्या ज्यांच्याकडे कुपन आहे तर अशाच लोकांनी घ्यायचं आहे. आणि ज्यांच्याकडे कुपन आहे त्याला नंतर 60 थोडेसे ज्येष्ठ नागरिक तिला नाही भेटलं कुठं या इकडे या तुम्ही नाव जे लक्ष्मी आणि एक करणे करता पण नाव भेटलं तुम्ही देऊन टाका आले एक वापरा थंडीमध्ये बघू नंतर विजय पाटील त्यांना सांगितलं मगाशी शाखा प्रमुखांनी कुठे विजय हे त्यांचं सर काय सांगाल आज आशुतोष नरेश मिस्के यांचा वाढदिवस आहे त्याचंच औचित्य साधून गांधीनगरमधील ज्येष्ठ नागरिकांसाठी तसेच कुष्ठरोगी बांधवांसाठी ब्लँकेटचं वाटप केलं काय एकंदरीत आमच्या ठाणे विभागातील एक कुष्ठरोग्यांची वसाहत आहे. धर्मवीर आनंद देगे साहेबांच्या नंतर आमच्या विभागात राहणारे माननीय श्री नरेशजी मस्के साहेब आता ते खासदार झाले आहेत व त्यांनी आमच्या गावाला कधीही विसरलं नाही. तसेच त्यांचे सुपुत्र आज ज्यांचा वाढदिवस आहे आशुतोष मस्के त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून या विभागातील सर्व कामे
तसेच आमचे विभाग प्रमुख बटावले साहेब यांचे मार्गदर्शन असतं. तेही सतत पाठपुरावा प्रत्येक कामाचा करतात. आज त्यांनी आमच्या इथे त्यांचा वाढदिवस आम्ही साजरा केला. त्यानिमित्त त्यांनी गावातील सर्व कुष्ठरुग्ण व ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांनी या ठिकाणी ब्लँकेटचं वाटप केलं. तसंच आम्ही खाऊचं अल्पहार ही व्यवस्था केली होती सर्व ज्येष्ठ नागरिक व कुष्ठरुग्ण बांधवांसाठी. त्यांना आजच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. आशुतोष सर, काय सांगाल म्हणजे कुठल्या प्रकारची पार्टी न करता किंवा जनसेवेचा वारसा पुढे नेऊन मस्के साहेबांसारखं त्या ठिकाणी गांधीनगरमध्ये आताच हायमार्टचं उद्घाटन केलेलं आहे आणि तसेच कुष्ठरोग्यांसाठी ब्लँकेटचं वाटप केलं. काय एकंदरीत सांगा. इथे आमच्या गांधीनगर शाखेतर्फे, गांधीनगर शिवसेना शाखेतर्फे विजय काका, प्रभू काका, दादा, दिलीप दादा, आमचे विभाग प्रमुख बटावले साहेब यांच्या वतीने, सर्वांच्या वतीने वाढदिवसानिमित्त इथे एक छोटासा कार्यक्रम इथे ठेवला होता. खरं तर जसं आपले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जो नेहमी आपल्याला संदेश दिलेला आहे की तुम्ही की समाजसेवेचं जेव्हा तुम्ही काम करता, 80% समाजकारण आणि 20% राजकारण या धोरणावरती हे काम केलं पाहिजे. प्रत्येक शिवसैनिकाने अशा प्रकारेच काम केलेलं पाहिजे. त्याच बाबतीत तोच उद्देश आम्ही घेऊन इकडे एक आपले जे ज्येष्ठ नागरिक आहेत, जे वयोवृद्ध आहेत, जे कुष्ठरुग्ण आहेत, त्यांच्यासाठी आम्ही इथे मोफत ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रमसुद्धा ठेवला होता. आणि हे लोकांचं प्रेम आहे की त्यांनी हा माझ्या वाढदिवसाच्या दिवशी कार्यक्रम ठेवला. आपण लोकांमध्येच असतो, लोकांमध्येच कामं करतो. आम्ही सर्व इकडे सर्व नागरिकांची समस्या जे काय असतील पूर्ण गांधीनगर शाखेतर्फे, आनंदनगर शाखेतर्फे वर्षाचे 365 दिवस 24 तास हजर असतो आणि लोकांची समस्या आम्ही सोडत असतो. तेच प्रेम अशा दिवशी आपल्याला मिळतं. त्यासाठी मी त्यांचे मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो. बस एवढंच.